मध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। चव्हाण साहेब जर दोषी आढळले तर त्यांच्यावर एक निलंबनाची कारवाई निश्चितपणे होईल असं ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे। मला शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला पैशाची मागणी केलेली आहे। शिक्षण मंत्री दादा भूसे के आने से पहले कुछ ही घंटे पहले जो है एक वीडियो जो है वायरल हुई और शिक्षा विभाग में खलबली मची। और आप देख रहे हो न्यूज़ प्रभात मीडिया और मैं हूं आपके साथ महेंद्र लारे। शिक्षण मंत्री का दौरा था। दादा भूसे जो है गोंदिया जिला नहीं पूरे विदर्भ में उनका दौरा था। उसी कुछ घंटे पहले ही एक गढ़ शिक्षण अधिकारी पैसे ले रहे ऐसा वीडियो वायरल हो रहा था। न्यूज़ प्रभात मीडिया इसकी पुष्टि नहीं करता। वो वीडियो की सच्चाई क्या है ये चौकसी होने के बाद ही पता चलेगा। किती सगळे म्हणजे आता निवडून द्यायच्या रात्रीला तिकडे आमचे पटकन घेऊन आणि तिथे पाकिट भरून द्यायचं नाही तर मी तुमच्या काय कागद तरी असं एवढ्या नाही ना मी एवढा हे करत आहो काही आहे का नाही त्याची हे माझ्यावर राहायचे तर मी पटकन देऊन गढ़ शिक्षण अधिकारी जो है मोरगांव अर्जुनी के है वो, और वो एक लिफाफे में पैसे है क्या है फाइल पे साइन करने के लिए पैसे मांगे जा रहे थे। क्या मांगे जा रहे थे वो लिफाफा उन्होंने फेंक दिया। बताया यह जा रहा है कि 25,000 रुपये की मांग उन्होंने किए थे पर लिफाफे के अंदर 5,000 रुपये ही दिए गए थे, इसीलिए लिफाफा फेंक दी गए ऐसी जिले में पूरी चर्चा है। शिक्षण मंत्री जो आए थे उनसे भी सवाल किए गए। उन्होंने कहा कि वीडियो आप दीजिए मैं कार्रवाई जरूर करूंगा। तो व्हिडिओ जर आपण दिला निश्चितपणे त्याची चौकशी करू। चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। और यहाँ के जो जिला परिषद अध्यक्ष है लाइकराम बाबू भेंडारकर, उनका भी कहना था कि वो वीडियो की जांच होंगी और इसमें जो दोषी है उसके ऊपर कार्रवाई होंगी। अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सन्मानित चव्हाण साहेब यांच्या माध्यमातील काल एक यूट्यूबच्या माध्यमातून एक माहिती प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत होते। ही माहिती जवळपास मला 6 वाजताच्या दरम्यान मला मिळाली आणि मी बघितलं। त्यावेळी त्यांना फोन सुद्धा लावलं, परंतु याच्यामध्ये पारदर्शीपणा अत्यंत आवश्यक आहे। पंचायत समितीचा गट शिक्षण अधिकारी हा एक मुख्य असतो आणि जिल्हा परिषदचा मला सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत याचा मला सुद्धा एक अभिमान आहे आणि आमच्या गरिबांची मुलं ते शाळेमध्ये शिकतात आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये याच्यामुळे जवळपास जिल्हा परिषदच्या माध्यमातून जवळपास आमच्या जिल्हा परिषदेला शिक्षक जरी कमी आहेत परंतु आम्ही बाकीचे कामं कमी करून जिल्हा निधीमधून जवळपास 70 लाख रुपये दिले। 15व्या वित्त आयोगातून 20 लाख असे 90 लाख रुपयाची निधी देऊन स्वयंसेवक घेतले आणि हा आमचा मुख्य उद्देश काय आहे तर जिल्हा परिषदेची शाळा चालावी आणि अशा पद्धतीची जर माहिती आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर बाहेर येत असेल ते निश्चितच म्हणजे अपमानकारक आहे आणि अशा पद्धतीचा जर त्यांच्याकडून कारण का प्रत्यक्षरित्या मला माहीत नाही याची मी एक प्रत्यक्ष चौकशी कमिटी नेमणार आहोत आणि चौकशी कमिटी नेऊन त्याची प्रत्यक्षरित्या चौकशी सुद्धा करणार आहोत आणि चौकशी अंती जर निश्चितपणे चव्हाण साहेब जर दोषी आढळले तर त्यांच्यावर एक निलंबनाची कारवाई निश्चितपणे होईल असं मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो। पण कारण की अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत परंतु त्याची चौकशी करूनच होईल कारण की चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत काही करता येणार नाही। पण मी लवकरात कशा पद्धतीने लवकरात लवकर त्याला न्याय देता येईल अशा पद्धतीचा विषय आम्ही जिल्हा परिषदेला घेणार आहोत। पर वो वीडियो किसने बनाया होगा सबसे बड़ा एक सवाल खड़ा किया जा रहा है। बनाया क्यों गया है, वायरल क्यों किया गया है या कोई साजिश तो नहीं है, जबकि गढ़ शिक्षण अधिकारी का कहना है कि मुझे फंसाने के लिए वो वीडियो बनाया गया था। उन्होंने भी स्टेटमेंट एक जारी किया गया। नमस्कार, मी अनिल चव्हाण प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोर येथे कार्यरत आहे। कालपासून माझ्या बाबतीत एक व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रसारित होत आहे।
सदर व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा तथ्य दिसून येत नाही. सदर प्रकरण मला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे. जिन्होंने जो है वीडियो बनाया था वो कहते हैं कि गढ़ शिक्षण अधिकारी का कहना था कि जो आदिवासी समाज की कुछ दिन पूर्व जो समिति जांच के लिए आई थी, दौरा था, तो शिक्षण अधिकारी का कहना था कि आप लोग पैसे जमा करो क्योंकि उनका खर्च उठाना पड़ेगा, इसीलिए वो स्कूलों से मांग कर रहे हैं, ऐसा वह जिन्होंने वीडियो बनाया उनका कहना है. 4 तारखेला चव्हाण साहेबांनी मला स्वतः फोन केलं की सर म्हणे आपण परस्टोल्याला जाऊन आपण शाळेची तपासणी करून घेऊ, तुमच्याकडे गाडी आहे तर गाडी घेऊन या. ठीक आहे सर म्हटलं, मी येतोय. मग गाडी सोबतच आम्ही परस्टोल्याला निघून गेलो. पूर्वी त्यांनी मला ऑफिसमध्येच 25,000ची मागणी केली की मी शाळेची तपासणी करायची आहे, तर मला 25,000 रुपये संबंधित विभागाला, म्हणजे हे आता अनुसूचित जमातीची जी चमू आली होती त्या चमूच्या खर्चासाठी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागाला खर्चाचं पैशाची मागणी केलेली आहे. त्यामुळे मला आजच पैसे नेऊन द्यायचे आहेत, तर तुम्ही मला आज 25,000 रुपये द्या. साहेब म्हटलं माझ्याच्यानं 25,000 रुपये देणं जमत नाही. आणि म्हटलं तुम्ही शाळेत चला, शाळेचं तुम्ही तपासणी घ्या, ज्या शाळेमध्ये काही त्रुट्या असतील त्या त्रुट्या सांगा आणि त्रुट्या लिहा. तर ठीक आहे म्हणे, पण 25 नाही द्याल तरी चालेल म्हणे, पण 20,000ची त्यांनी मागणी केली. आल्यानंतर त्यांनी काही कागदपत्रावर रजिस्टरवर सह्या केल्या, शाळेमध्ये तपासणी केली. तपासणीमध्ये त्यांना समाधानकारक सर्व बाबी आढळल्या आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. एवढं शाळेमध्ये समाधान व्यक्त असतानाही, काही त्रुट्या नसतानाही त्यांनी पैशाची मागणी करणे हे एक शिक्षण माध्यमामध्ये हे बरोबर नाही. त्यामुळे त्यांना मी काही पैसे देण्याचा, म्हणजे चला बा आता हे म्हणत आहेत, मी 5,000 रुपये त्यांना पाकिटात टाकले. पाकिटात टाकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की बाई, मीच सांगितलं त्यांना की इथं 5,000 आहेत, बाकीचे मी नंतर देईन. सध्या माझा 13 महिन्याचा पगार झालेला नाही आहे आणि मॅडमचाही पगार झालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही पैसे नंतर देऊ. त्यांनी पैशाचा पाकिट खाली आपटून दिला आणि मी तुम्ही जा म्हणे, मी सही नाही करत म्हणे, पूर्ण असतील तर मी सह्या करतो म्हणे. ठीक आहे सर म्हटलं. मग मी तिथून निघून गेलो आणि नंतर पुन्हा 5-10 मिनिटांनी सर्व कर्मचारी ऑफिसच्या बाहेर गेले. तर मी त्यांना म्हटलं साहेब सह्या मारता की जाऊ मी? तर नाही म्हणे जाऊ शकता म्हणे तुम्ही. म्हणते भ्रष्टाचार आहे हा शिक्षण विभागामध्ये, जो भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार मिटावा हीच माझी मागणी आहे. आणि जो भ्रष्टाचार करत आहे त्यांना योग्य प्रकारे त्यांना शिक्षा व्हावी ही माझी प्रथम मागणी आहे. शिक्षण अधिकारी का आदेश था क्या सभी गढ़ शिक्षण अधिकारी को कि समिति जो आ रही है तो उसका खर्चा उठाना है तो पैसे जमा करो? यह सब जांच कब होंगी और ये मामला क्या है पूरा वीडियो वायरल करने का? वीडियो वायरल करने वाले ने क्या उनकी पुलिस में शिकायत की गई है, या फिर जिस गढ़ शिक्षण अधिकारी का वीडियो वायरल हुआ है उन्होंने पुलिस में शिकायत की गई है? ये सबसे बड़ा एक सवाल जांच का खड़ा किया जा रहा है. पर शिक्षण मंत्री के आने से पहले ही एक वीडियो शिक्षण विभाग का गढ़ शिक्षण अधिकारी का लिफाफे में क्या है वह वायरल होना, ये सबसे बड़ा एक सवाल खड़ा किया जा रहा है. और शिक्षण मंत्री जो आए थे दौरे के ऊपर और वह वीडियो वायरल होने से काफ़ी जिले में खलबली मची है. अब वो वीडियो की जांच कब होती है, जांच में क्या सत्यता पाई जाती है और दोषी जो भी होंगे उसके ऊपर क्या कार्रवाई होती है वो देखने वाली बात होंगी. महेंद्र दिलदार है, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया. अब आपकी समस्या तूफान की तरह सरकार तक. न्यूज प्रभात मीडिया.